हेलो। मान्यवरांचे सुस्वागतम. चला फास्ट केला थोडा बघा. थँक्यू सो मच योगी जी. बडवी सराला तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. श्री चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुठारी माना सन्मानाची ही क्रीडा स्पर्धा विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट. दोन्ही संघाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. फर्स्ट बॉल आडवा पाटणं बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने. तुम्ही पाहता मन विकेटला. या बॉलवरती मिळतीये सिंगल. नाणेफेकी जिंकली. बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय स्वर्गीय. तुम्ही पाहताय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमनं आणि सलामीची आघाडीची जोडी मुकेश मडवी आणि अजय भंडारी. P1चं पॉवरप्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती संकेत पाटील जबरदस्त गोलंदाज आहे. मोरबी संघाचं प्रतिनिधित्व करतोय. खुल्या गटामध्ये देखील तुम्ही संकेतला पाहिलं. शहरी क्रिकेट मग रायगड ठाणे माशेचो त्यामध्ये देखील रायगडचं प्रतिनिधित्व करताना संकेतला पाहिलं. तो संकेत आता मात्र सज्ज झाला या कुटारीच्या क्रीडा नगरीमध्ये षटक क्रमांक पहिलं फेकण्यासाठी. आणि त्याच्या समोर लेफ्ट हँडर अजय मडवी. षटकातील पुढचा बॉल मोठा फटका कलेक्ट करायचा होता. कॉटन बॉलची संधी. पहिला धक्का दिलाय संकेत पाटीलनं आणि पहिला धक्का लागलाय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे टीमला. अजय मडवी बॅक टू द डग आउट. अजय भंडारी बाद झाला. कॉटन बॉल काय झेल पकडला स्वतःच्या पॉलो थ्रोमध्ये. संकेत पाटीलनं पहिलं यश मिळतंय संकेतला आणि पहिला धक्का स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आला सत्यवान ढोपरी मैदानामध्ये आल्या. P1चं हे षटक मिड विकेटला एक फिल्डर तुम्ही पाहताय. त्यानंतर लॉंगॉनला या षटकातील पुढचा बॉल. बॅटच्या रीड मध्ये बॉल चालला मिड ऑफ वरनं सरळ चालला. धावतोय समीर. वॉर्डक झेल काय झेल पकडला. मिड ऑफ वरनं धावत होता. कार रनिंग फाटफोडी धावत होता. प्रतिन झेल पकडला. विकेटचं पतन. तू चल मी आया धक्के पे धक्का. आणखीन एक धक्का लागला.
दहीहंडी उत्सव खूप मानाचा असतो मुरबीमध्ये आणि धावत धावत धावून 2 वर्ष डोक्याला अंडपुड्याचा मान देखील मिळवला आहे. समीर ठाकूर त्याला झेल अप्रतिम कॅनर केला. मिड ऑफवर धावत आला, उलटा धावत होता, काय झेल पकडला लक्ष बॉलवरती आणि असा झेल मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं संगम भोईरच्या माध्यमातून नागाव टीम पराभूत झाली असं वाटलं विजयाचा. मात्र पहिली मॅच जिंकेल पण वलवली काय बॉलिंग राहिली मनीष पाटीलची. सफल झाला ॲक्रोलाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बीट केला आणि तुम्ही इथे पाहता डॉट बॉल आला. तिसरा पंच का पंच लगेच जाऊ आपण स्टंपरिंग साठी जाणार आहोत. कशा रीतीने बॉल तुम्ही पाहिला सफल झाला. शुभम ठाकूरला तुम्ही पाहता फलंदाज बाद एका लगेच स्टंपिंग आपण लगेच चेक करणार आहोत. ऑन फील्ड अंपायर डिसिजन. चला पंच नॉट आउट. लगेचच मॅचला सुरुवात करू आपण. चौथ्या क्रमांकावरती मैदानामध्ये ऋतिक मात्रे गेला बॅटिंग करण्यासाठी. ऋतिक मात्रेला तुम्ही पाहताय पहिलं षटक पॉवर प्लेचं संकेत पाटीलचं. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावपलकावरती 1 चांगली गोलंदाजी संकेतची. बीट केलं ऋतिक मात्रेला. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच तुमच्या समोर आहे. 111 हर्षाली 11 जय दुर्गा मुरबी त्यांना फाईट करती आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या 2 टीम मध्ये मॅच ही पाहता. स्क्वेअर लेगला फिल्डर तुम्ही मिड विकेटला पाहता. थोडा फास्ट केला प्लीज मुरबी. वेळाच्या बाबतीत संदर्भ या षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला हिटफिटच्या वरनं बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेनं फिल्डर मिड विकेटला वेगानं आला. 1 केली दुसरीचा कॉल दिला होता तुम्ही पाहता. ऋतिकनं नाकारलाय ते मुकेशनं एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहताय त्या 2 या कड्यावरती 2 धावा धावपलकावरती. या षटकातील शेवटचा बॉल आणि त्याचा सामना करेल मुकेश. षटकातील शेवटचा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर स्टंपवरनं बॉल केला आणि डॉट बॉल आला. फर्स्ट लीफला फिल्डिंग चांगली झाली. षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती मी स्कोरबोर्ड वरती पाहता 2 धावा 2 विकेट मिळवले संकेत पाटील जो टीमचा कॅप्टन आहे. काय गोलंदाजी त्याची राहिली. लेग ब्रेक होता ऑफ ब्रेक होता आणि त्यांना बीट केलं उसाटणे टीमच्या फलंदाजांना आणि षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 2 डीजे. मॅचला एन्जॉय करतोय. आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. जे दहीसरचे आहेत जमेल लगेच दुसऱ्या षटकाकडे. पिटूचं दुसरं षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला विघ्नेश. विघ्नेश आला
षटकातील पहिलाच बॉल सफल झाला. अंदर टॉस खेळण्याचा प्रयत्न आणि तुम्ही पाहताय शरला स्पर्श झाला. डॉट बॉल आला. विघ्नेश पाटीलचा हे षटक क्रमांक P2चा दुसरा. या षटकामध्ये तुम्ही 3 फिल्डर बाहेर पाहणार आहात. लॉंग ऑन त्यानंतर तुम्ही फिल्डर मिड विकेटला पाहता. लॉंग ऑफला पाहता. हे लेफ्टी बॉलर आहे आणि समोर ऋतिक मात्रेला तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला आहे. हा बॉल खूप चांगला बीट करून गेला ऋतिक मात्रे. आताच पार पडली स्पर्धा रायगड प्रीमियर लीग. तिथे मात्र पहिलं मेडन शतक टाकण्याचं मान कोणाला बिल्ला असेल तर तुम्ही विघ्नेश पाटीलला. लेफ्ट हँडर आहे. 23 तर्रार आहे आणि काय बॉलिंग करतोय. बॉलिंग अटॅक खूप छान आहे मुरबीचा. संकेत पाटीलला तुम्ही पाहिलं खूप चांगली गोलंदाजी. टीमचा कॅप्टन. स्टार्ट खूप चांगला केला संकेतनं आणि त्याच्यानंतर विघ्नेश पाटील देखील तेच करतोय दुसऱ्या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल सफल झाला. फटका चांगला. जागा बनवली. बॉल चाललाय सरळ तुम्ही पाहताय. डीप स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं आलाय हा चौकार. पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रन संख्या तुम्ही पाहता 6 धावा. या स्ट्रोकसाठी जागा बनवली. सफल झाला ऋतिक आणि त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेगला हा चौकार पाहिला ऋतिकच्या बॅटमधनं. च्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा सफल. पुन्हा एकदा तोच फटका करायचा होता. रिप्ले दाखवायचा होता. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि तुम्ही पाहता हा आलाय तो डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. धावा धावपलकावरती थांबल्या घेतात. 6 धावा स्कोरबोर्ड वरती आणि या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मयंक जयेश मात्रेला तुम्ही पाहता. आज शाळेला सुट्टी असावी मयंकला. अफील तुम्ही पाहिले हलकीशी सांगितलं. अफील मध्ये गोलंदाजानं खेळली नव्हती. त्याला माहिती नक्कीच लक्ष्य सोडून जात असावा. बॉल नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती त्या 7 या आकड्यावरती 7 रन स्कोरबोर्ड वरती. 2 विकेट लवकर गेले. अजय भंडारीची विकेट शून्यावरती गेली. त्यानंतर सत्यवान आला त्याची विकेट देखील शून्यावरती कॅरी झाली. तुम्ही मुकेशला पाहता ज्यांना 1 धावेचं योगदान दिलं तर दुसऱ्या बाजूला तुम्ही ऋतिकला पाहताय ज्यांना 5 धावेचं योगदान दिलं. धावा धावपलकावरती 7 वरती स्कोर थांबला. या षटकातील पुढचा चेंडू बादचा कडा हलकासा लागला. फर्स्टला बीट करून बॉल वेगानं थर्ड मॅनला झाला मात्र बॉल सीमा पा ठोकलाय चौकार. बंटी
धावा धावपलकावरती तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता 11 रन आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा या स्पेलमध्ये आला बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता संकेत पाटील. या आर के भाई राजकुमार मात्रे आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. धावा धावपलकावरती स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 11. तिसऱ्या षटकाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. सांघिक कोड्याचे तिसरं वैयक्तिक दुसरं. पुन्हा एकदा मात्र कॅप्टन स्वतः संकेत पाटीलनं जबाबदारी घेतली आहे आणि तो सज्ज झाला या तिसऱ्या षटकामध्ये. समोर तुम्ही पाहता ऋतिक मात्रेला ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला जो चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी सज्ज झाला. या षटकातील पुढचा बॉल फ्रंटफुटला आला. लेग ब्रेक होता बीट केलं आणि तिथे विकेट किपर त्याचं काम पूर्ण केलं. वाईड बॉल आहे स्टंपरिंग आणि फलंदाज तिथे ऋतिक मात्रे बाद झाला. अनिकेताला बॅटिंग करण्यासाठी बॅटच्या रेंज मध्ये बॉल साला बॉन्डलाच्या दिशेने मिड विकेटला फिल्डर उभा आहे त्याला पकडला झेल संपला. अनिकेत ढोपरीचा खेळ टू चल में आया धक्के पे धक्का विकेटचं पतन. अनिल ढोपरे आलाय मैदानामध्ये. टीमचा कॅप्टन आहे. कित्येक वर्ष क्रिकेटला दिली. टेनिस क्रिकेटचा लेजंड क्रिकेटर उसाटेचा तुम्ही अनिलला पाहता. अनिल ढोपरे मैदानामध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. संकेतनं विकेट मिळवली आहे. या षटकात काही बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा धावपलकावर तुम्ही पाहता फक्त 12 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील पुढचा बॉल मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता. अपील पाहिली आहे. अपील केली आहे संकेतच्या माध्यमातून आणि तुम्ही पाहता हा चेंडू देखील डॉट आला. अनिलला बीट केलं संकेतनं धावा धावपलकावरती स्कोरबोर्ड वरती. 12 धावा. फटका चांगला बॅटच्या रेट मध्ये बॉल चाला इटफिटच्या फर बॉर्डरी लाईनच्या बाहेर लॉंग ऑफ सीमा पार ठोकलाय चौकार. तर या स्पर्धेसाठी केशव रुपेकर एकाटपाडा यांच्याकडनं 1000 रुपयाची धनराशी. दादा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू या स्पर्धेमध्ये. मयूरजी पाटील मयूरजी मात्रे आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत.
अगदी कट्टा तुम्ही पाहताय. चविष्ट जेवण नक्कीच नीरज मात्रे, त्याच्यानंतर धीरज मात्रे हे बंधू, त्यानंतर अगदी खाडावल आपण पाहिला जयेश मात्रे आणि त्याच्यानंतर आकाश मात्रे हे दोन्ही बंधू चांगलं बिझनेस मध्ये उतरल्यात. अगदी कोणीचे आता यू मिस आर डेफिनेटली यष्टा उद्ध्वस्त सरळ बॅटन धावा येतात. रिव्हर्स शस्त्र वापरला. यू मिस आर डेफिनेटली यष्टाला चुंबन केली जाते. 21 विकेटचं पतन. अनिल डोफरी बॅक टू टेक आउट. सोळा धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रनअपमध्ये बॉल उडवला. मिस्टर मेकी प्रॉपर टाइमिंग प्रॉपर स्ट्रोक बॉल मेन विकेट सीमा रेषेच्या पार. संकेत पाटील वरती आलेला हात ढाकेदार षटकार 6. पाठ बंद हा गगडाला फेदणारा षटकार पाहिला. मोठे फटके येत नव्हते, त्यानं षटकार ठोकलाय. धावा धावपलकावरती 6 न स्कोर पुढे चालला 22 वरती. थांबला त्यानंतर मात्र तुम्ही पाहता जेलची शक्यता पकडला सोफा जेल. षटकानंतर प्रत्युत्तर उज्ज्वलला दिला. विकेटची पतन. आणखीन एक धक्का आणि इथे मात्र तुम्ही पाहता निखिलजी मात्रे आपलं देखील मनपूर्वक सरचं स्वागत आणि संकेतला मिळती आहे 5वी सफलता फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तर या मुरबीचे देवेश ठाकूर आणि प्रेम ठाकूर यांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सरचं स्वागत. निखिल मात्रे तुम्हाला बोलत आहेत. या वंश आणि देवेश तुमचं मनपूर्वक सरचं स्वागत करू. 3 षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहता 22 आणि 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती समीर आला. समीर ठाकूर 4थ्या षटकामध्ये. मुकेशला तुम्ही पाहता मुकेश मडवी जो सलामीला आला. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं होता. नव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. या विनायक मात्रे तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. षटकातील पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल. ही लाईन खराब आहे. ऑप्शनला सोडून जात असताना व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 23. समीर ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती. गती कमी केली. लेन पीक करताना झेलची शक्यता. इथे मात्र तुम्ही काय झेल पकडला. स्कीम झाला. त्याच्यानंतर देखील डीप स्क्वेअर लेगला एक अप्रतिम झेल पकडला आणि विकेटचं पतन. थँक्यू डीजे. नितेश आला बॅटिंग करण्यासाठी 8व्या क्रमांकावरती. अनुज आला.
फटका चांगला शफल झाला उंच गेला मिस्टर मेकी प्रॉपर टार्गेट डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर आउट ऑफ दी फार स्टँड अँड डिलिव्हर षटकार डीजे 9व्या क्रमांकावरती अनुज ढोपरी आला त्यानं देखील षटकार मारला 11वा देखील आला तो देखील आता षटकार मारतोय षटकातील पुढचा बॉल बच्चा करा लागला फर्स्ट स्लिपला तुम्ही पाहताय झीलच्या नक्कीच पण पोहोचू शकत नाहीये शरीराला बॉल अडवला घेतोय या बॉलवरती मिळते मात्र डॉट बॉल आला धावा धावपलकावरती स्थिर असतील स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 29 धावा धावपलकावरती 29 रन षटकातील पुढचा बॉल शफल झाला ऑन दी कार्पेट बॉल चालाय स्क्वेअर लेगला तुम्ही फिल्डर सर्वेशला पाहताय दुसरी धाव पूर्ण केली जातीये गुड रायडिंग बिटवीन द विकेट 2 धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 31 या आकड्यावरती 31 धावा धावपलकावरती आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक शफल झाला पुन्हा एकदा पार्ट्स ऑफ फेस ओपन चालला बॉल सरळ सीमा रेषेच्या पार डीप स्क्वेअर लेगला येणारा अनुज ढोपरेच्या बॅटवरनं हा दुसरा धमाकेदार षटकारचा थँक्यू विजय थँक्यू कुशिंद्र मात्रे यांच्याकडनं 5000 भास्कर मात्रे यांच्याकडनं 3000 37 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्लोगरचा हाणामारीचं षटक आणि डेटोरच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय मंगेश मधुकर मात्र यांच्याकडनं लागोपाठे 3 बॉल 3 जर षटकाले जितेशा बॅटमन तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज बॉल जास्त पडलाय व्हाईट बॉलचा इशारा आला अर्ध्या पिच वरती हा बॉल हपडला गेला बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता परेश आला बॉलिंग ट्रॅक वरती व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 38 धावा धावपलकावरती या षटकातील पुढचा बॉल हा देखील तेवढा जपायला अर्ध्या फीस मध्ये आपडला नो बॉलचा इशारा नो बॉल आहे एक न स्कोर पुढे जाईल धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता 39 फ्रीट असेल ना पंच फ्रीट आहे या षटकातील पुढचा बॉल फटका फसलाय तुम्ही पाहता लॉन्ग ऑनला झेल पकडला फ्रीट बॉल होता एक के लिए दुसरेचा प्रयत्न चालू होता सेकंडचा जितेशचा या बॉलवरती मिळते सिंगल न स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 40 वरती स्कोर 40 धावा धावपलकावरती बॉल खूप चांगले लॅन आहे पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये शरला पासून थोडा दूर होता जरा जवळून बॉल गेला असावा हा बॅट्समनच्या डॉट बॉलला अनुज ढोपरी ज्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आलाय तो आता स्ट्राईक केला तुम्ही त्याला पाहता शफल झालाय क्रोजाईल बॉल उडवला हवेमध्ये फिल्डर तिकडे कोणताही नाहीये नोमॅन स्लाइस मध्ये बॉल पडलाय तोपर्यंत 2 धावा पूर्ण
केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 42 वरती 42 धावा धावपलकावरती. या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 42 रन कितीचा टार्गेट मात्र असणार आहे. षटकातील पुढचा बॉल फुल्ला शफल झाला होता. एक रन खेळण्याचा प्रयत्न, थोडा स्कीप देखील झाले. परेश ठाकूर डॉट बॉल आला. या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या इनिंगचा शेवटचा 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल. धावा धावपलकावरती स्कोरबोर्ड वरती 42 तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल बाचातला कडा बॉल मागे चाला. वेगानं फिल्डर धावतोय. थर्ड मॅनला चाललाय आणि बॉल गेलाय सीमा पार. आलाय हा चौकार. आणि या चौकाराच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 46 पाहता आणि या इनिंगचा शेवटचा बॉल शिल्लक असेल. टार्गेट सेट करणारा बॉल है. किती धावा येतील धावपलकावरती. फ्रंटफुटला गेले. वॉट अ शॉट. ग्लोरियस स्ट्रोक समोर उडवला. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या बद्द आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय 52 धावा आणि 53 धावेचं आता लक्ष असणार. येणाऱ्या उत्तरार्धामध्ये टीम मुरबी संघाला या धावा उभारल्या जातील का या धावा डिफेंड केल्या जातील उसाटणे टीमच्या बाजूनं. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये योगेश मडवी सरांचा आवाज मायक्रोफोनवरती. या स्पर्धेसाठी ज्यांना आम्हाला सहकार्य केलंय या योगेश मडवी सरांचा आवाज ऐकू आपण. उत्तरार्धामध्ये 53 धावेचं लक्ष कशा रीतीनं चेस केलं जाईल वायसीसी मुरबी टीमच्या बाजूनं की या धावा डिफेंड केल्या जातील. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसा टीमच्या बाजूनं ऐकूया योगेशजी मडवी यांचा आवाज उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. वलवली संघ आपण कुठे जायचं नाही. कदाचित या मॅच नंतर तुम्हाला ती मॅच लगेच खेळायची सेकंड राऊंडची. जर कुठे गेला असेल तर आपण लगेच उपस्थित व्हायचंय. या मॅच नंतर सेकंड राऊंडची लढत देखील होणार आहे.
तो बहुत बहुत शुक्रिया फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत है। एक बेहतरीन प्रतियोगिता आप देख रहे हैं मैदान के ऊपर। जीत के लिए पहले सत्र में 52 बने, 53 का टारगेट। और आइए स्वागत है अजय भंडारी, जिनका स्वागत किया छक्के के साथ और शानदार शुरुआत मैदान के अंदर। 53 रनों का लक्ष्य मैदान के अंदर। सलामी जोड़ी आप देख रहे हैं शुभम ठाकुर और परेश ठाकुर, ये मुरबी टीम की सलामी जोड़ी, उनकी ताकत है। और देखिए ना कितनी खूबसूरत शुरुआत। किंजल ट्रॉफी में भी सुपर 6 में पहुंची है टीम। पापड़ी दपाड़ा मैदान के ऊपर 50 रन यानी कि अर्धशतकीय पारी खेली थी। शुभम ठाकुर बूम बूम मैदान के ऊपर उतर रहे और बिल्कुल शानदार शुरुआत था। रन संख्या 6 बगैर किसी विकेट के नुकसान पर। 5 ओवर का मुकाबला, इनमें से जीतने वाली टीम वलवली टीम के खिलाफ खेलेगी अगले राउंड में। अच्छी गेंद थी, बल्ले का हिस्सा लेकर शॉट स्लीप को यहां पर बीट करती हुई गेंद सीमा रेखा के बाद 4 रन। इस बार भी हवा में खेला और एक खूबसूरत शॉट। पिछली गेंद में किस्मत का चौका और इस बार ताकत का छक्का। यह शानदार प्रदर्शन। शुभम ठाकुर इनिंग के लिए जाने जाते हैं और हमेशा तोड़फोड़ बल्लेबाजी के लिए उनकी पहचान है। जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। शानदार बल्लेबाजी, 2 बड़े हिट। टीम की रन संख्या की बात करेंगे तो इस समय तेजी के साथ 16 रन के ऊपर पहुंच चुकी है। रन संख्या 16 रन। इस बार इनसाइड आउट मिस टाइमिंग, कवर पॉइंट में खिलाड़ी तैनात। पहली विकेट मैदान के बाद शुभम ठाकुर, जिनका काम तमाम। 4 गेंदे लगातार आक्रमण किया था, 5वीं गेंद के ऊपर आउट हुए। विकेट सफलता प्राप्त की अजय भंडारी ने। रन संख्या की बात करेंगे 16 रन बन चुके हैं।
तो दूसरा ओवर अमर हिलाल जिनका भी स्वागत किया इस बार चौके के साथ शानदार प्रदर्शन मैदान के अंदर। मुरबी टीम काफी ताकतवर टीम कही जाती है और आज भी देखी ना उनकी ताकत, कमाल का क्रिकेट मैदान के ऊपर। तो जीत की बात करेंगे, 53 का टारगेट। पहला ओवर की बात करेंगे, 17 रन 200 ओवर में आ चुके इस समय चार के साथ टीम की टोटल 21 रन 53 रनों का टारगेट है और शानदार शुरुआत। गेंदबाज तैयार, फिर एक बार अमर हिलाल फिर एक बार गेंद को प्रहार किया मिड विकेट की तरफ। सेकंड पावर प्ले, जब तक गेंद को उठाए फेंके वक्त लिया फील्डर ने और नतीजा 2 रन। जानते हैं यहां पर टीम भी कि यहां पर इस तरह से आप गलती करेंगे तो उसका भुगतान तुरंत करना पड़ेगा। रन संख्या 23 के ऊपर पहुंच चुकी है। 30 रन की आवश्यकता होगी 22 गेंदों के ऊपर। यह मुकाबला मजबूत नजर आ रहा है मुरबी टीम के पक्ष में। वंश 11, हर्षाली 11, जय दुर्गा मुरबी जिनका बड़ा नाम रहता है हमेशा। इस बार लॉक किया, बल्ले के बीचों बीच नहीं लगी और फील्डर वहां पर मौजूद थे मिड विकेट में। जितेश मडवी ने शानदार कैच पकड़ा और इस समय लौटना पड़ेगा मैदान के बाहर बल्लेबाज समीर ठाकुर। टीम टोटल इस समय समीर ठाकुर के पारी का अंतुमान है। बल्लेबाज प्रीतिश पाटिल और अच्छी डिलीवरी। हमारे हिलाल भी जानते हैं कि मैदान में किस तरह से कमबैक करना है। ये क्रिकेट का खेल है दोस्तों। क्रिकेट में हार जीत तो होती रहती है मगर मैदान पर कमबैक किस तरह से करेंगे यहां पर उसाटे क्रिकेट टीम। शुरुआत तो बेहतरीन रही मुरबी टीम की मगर अभी भी यहां से बात करेंगे तो रन संख्या 23 है। पटकी भी गेंद पड़ने के बाद बाउंस भी अंपायर का वाइड बॉल का इशारा और इस अतिरिक्त के साथ टीम की टोटल 24 रन। उसाटने टीम मैदान पर मुकाबला जीतना चाहती है तो फिर आपको स्टैंडर्ड गेंदबाजी, स्टैंडर्ड फील्डिंग, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश, विकेट के ऊपर विकेट और दबाव के ऊपर दबाव, ये बातें आप मैदान पर करेंगे तो फिर बिल्कुल ये मुकाबला आप जीत सकते हैं। जीतने के लिए अभी भी यहां पर जरूरत है 29 रन की। 24 रन बन चुके। अच्छी डिलीवरी, गुड लेंथ स्पॉट के ऊपर पड़ने के बाद फिर एक बार गेंद को बाउंस किया, टॉस किया और इस समय डॉट की समाप्ति। इस ओवर की बात करेंगे तो कुल मिला के 5 गेंदे 7 रन खर्च किए। शानदार कमबैक है। अंतिम गेंद के ऊपर शायद एक आध डॉट विकेट आती तो फिर उसाटने टीम मैदान पर कमबैक करेगी। फिर एक बार गेंद हवा में, विकेट बनी। जिस विकेट की मैं तलाश बात कर रहा था वही विकेट आखिरी गेंद के ऊपर अमर हिलाल ने पटकाई और यहां से 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद विकेट गिरी है कुल मिला के 2। चौबीस रन बने जीतने के लिए यहां पर अभी भी 29 की आवश्यकता। अब बचे हुई 18 गेंदे।
चलो जल्दबाजी करें। तो इस ओवर की बात करेंगे, जो निर्णय का ओवर रहेगा, 2 ओवर तो बेहतरीन रहे। पहले ओवर में 17 आए, मगर अमर हिलाल ने कमबैक दिया उस अपनी टीम को। अब आएंगे तीसरे ओवर के लिए गेंदबाज जितेश मडवी। शुरुआत यहां पर बेहतरीन डॉट के साथ यहां पर जितेश मडवी गेंदबाजी कर रहे हैं। सामने बल्लेबाज की बात करेंगे तो इस समय स्ट्राइक एंड पर परेश ठाकुर, जो कि पहली मर्तबा 13वीं गेंद खेल रहे। 12 गेंदें नॉन स्ट्राइक पर रहे थे, उस बार 13वीं गेंद के ऊपर उन्हें मौका मिला। इस बार ऑन साइड में फ्लिक किया गेंद को, काफी तेज फील्डिंग। जब तक गेंद को रोके तब तक 2 रन का इजाफा। 2 के साथ टीम टोटल आगे बढ़ती हुई टोटल बन चुकी इस समय 26 रन 3 विकेटों के नुकसान पर। अगला मुकाबला तलोजा और रोहिंसन के बीच होगा। वाइट का इशारा और एक एक तो रन की बात करेंगे तो एक एक रन इंपॉर्टेंट होगा दोनों टीम के लिए। मुरबी टीम शायद तैयारी में है, किंजल स्पोर्ट में सुपर 6 का मुकाबला उन्हें खेलना है तो बिल्कुल वो भी तैयार में है, मगर दूसरी तरफ यहां पर संघर्ष करती नजर आ रही है उसाटनी क्रिकेट टीम। उसाटनी टीम इस बार हवा में है, फील्डर थोड़े दूर थे, चांस लेनी जरूरी थी क्योंकि पीछे भी फील्डर थे। ऐसे वक्त में आपको रिस्क उठानी होती है। पीछे फील्डर भी थे और यही बातचीत चल रही है टीम में कि आगे दौड़ना चाहिए था। रन बने 2-2 के साथ, रन संख्या 29 रन बने, तो आप 24 रन की जरूरत होगी। 15 गेंदें बची है, 15 गेंद में 24, 15 गेंद में अच्छी डिलीवरी, यही तो साटनी टीम चाहती है। इस बार हवा में है, शायद गड़बड़ा है, बैलेंस शुरुआत में से ही बिगड़ चुका था और शायद बिगड़ चुका था, कॉलिंग नहीं दे पाए एक दूसरे को और बिल्कुल ये नतीजा रहा कि यहां रन एक विकेट भी बची और परेश ठाकुर जैसे खिलाड़ी को जुबनदान मिला। उसाटनी टीम, मैंने शुरुआत में कहा था ना कि आप मुकाबला जीतना चाहते तो स्टैंडर्ड फील्डिंग की जरूरत है, एक आध गलती भी आपको महंगी पड़ सकती है।
रनों की बात करेंगे तो टीम की टोटल बन चुके इस समय 30 रन। जीतने के लिए 23 की जरूरत है। 13 गेंदें अभी भी बची हुई है। संघर्ष करना पड़ेगा टीम उसाटने टीम को, क्योंकि यहां एक एक गलती कितनी महंगी होती है क्रिकेट में, दोनों टीमें जानती है। और बिल्कुल यहां पर वही बातचीत हो रही है, मगर ज्यादा वक्त जाया ना करे, प्लीज सहकार्य करें। जितेश मडवी का ओवर भी अच्छा रहा। इस ओवर की बात करेंगे तो अभी तक 5 गेंदों में उन्होंने केवल 6 रन खर्च किए इस ओवर की अंतिम गेंद। तेज तर्रार गेंद, बल्लेबाज को बीट किया और एक ओवर की समाप्ति हुई। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के बाद रन संख्या 30, आने वाली 12 गेंदे 23 रन की आवश्यकता। आपण पाहतोय सन्माननीय गौरी स्पोर्ट संघाचे ऑनर आणि खरं तर ज्यांच्या नावाने एक मोठी स्पर्धा आपण पाहिली ते सन्माननीय राजेश शेठ कातार यांचं आगमन झालंय। वेलकम दादा, आपलं स्वागत आहे। यावं आपण व्यासपीठावरती, आपलं हार्दिक स्वागत आहे। रोहिंजन विरुद्ध तोवजे अशी मॅच होणार आहे, तर दोन्ही संघाला विनंती आहे की आपण टॉससाठी यावं। तर व्यासपीठावरती मित्र आपण पाहतोय ज्यांचं इथं आगमन झालंय ते सन्माननीय दादा सरकार खरं तर सन्माननीय राजेशदादा कातार यांचं आगमन झालंय। वेलकम दादा, स्वागत आहे। आत्ताच काही दिवसापूर्वी राजेश शेठ कातार यांची नेवाईमध्ये स्पर्धा संपन्न झाली। अगदी धूम धडाक्यात दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त ती स्पर्धा प्रत्येक वर्षी असते आणि याही वर्षी आपण पाहिली। त्या स्पर्धेचे आयोजक आणि दोस्ती दुनियेतला राजा माणूस, एक दिलदार व्यक्तिमत्व खरं तर आज दादांनी वळवली संघाला पुरस्कृत केलंय। गौरी स्पोर्ट गावदेवी वळवली टीम जी एक मॅच जिंकून पुढे आली आहे पहिल्या मॅच मध्ये, दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तो 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 30 बनी है। आखिरी 12 गेंदें बची और 23 की आवश्यकता है। अच्छा कमबैक रहा, जो कि पहले ओवर में अजय भंडारी 17 रन दिए थे। उसके बाद अमर हिलाल, जिनकी ओवर की बात करेंगे 7 रन दिए, सफलता प्राप्त की, 1-2 विकेट प्राप्त किए। जितेश मडवी जिन्होंने केवल 6 रन दिए। ये कमबैक, और मैंने पहले कहा कि उसाटने टीम मैदान पर कमबैक करना जानती है, इतनी आसानी से वो कभी पीछे हटते नहीं है। मास्टरमाइंड खिलाड़ी है इस टीम में, बिल्कुल कई साल से क्रिकेट खेलते आ रहे, क्रिकेट का अनुभव जिनके पास है वो उनके विकेट कीपर यानी कि अनिल ढोपरी। आप देख रहे हैं अजय भंडारी एक्सपीरियंस खिलाड़ी है, थोड़े महंगे जरूर हुए मगर मुकाबले में कमबैक कैसा होगा, बिल्कुल कोशिश जारी है। आज बिल्कुल शुरुआत में यहां पर उज्जवल ढोपरी आए निर्णय ओवर करने के लिए, जो टर्निंग पॉइंट ओवर होगा। और इस बार परेश ठाकुर को जीवनदान दिया था। मैंने कहा ना कि क्रिकेट में एक आध गलती कितनी महंगी पड़ती है, और परेश ठाकुर को जीवनदान देने का नतीजा भुगत रही मैदान के ऊपर टीम उसाटने। छक्का पहली गेंद के ऊपर, और आप समीकरण 17 रन 11 गेंदों के ऊपर। अभी भी मुकाबला हारा या जीता नहीं है, अभी भी संघर्ष की जरूरत है, और जिसका संघर्ष अच्छा होगा वही ये मुकाबला जीतेगा। ठाकुर ने तो छक्का दाग दिया, मगर आने वाली 11 गेंदे 17 का समीकरण अभी भी है। रन संख्या 36 के ऊपर पहुंच चुकी है। तो शायद यहां पर जो बात हम कर रहे थे वो मेन विकेट परेश ठाकुर, बिल्कुल यहां पर अंपायर के डिसीजन का इंतजार है। शेख बिल्कुल अंपायर डिसीजन, यस अंपायर डिसीजन आउट है। बिल्कुल आपको लौटना की बात करेंगे तो इस समय 36 के ऊपर ये मेन विकेट गिर चुकी है।
बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है और मुकाबला उसी तरह से आप देख रहे हैं। मुरबी बनाम उसाट ने रोमांचक मुकाबला होगा। मैंने शुरुआत में ही कहा था दोनों तगड़ी टीमें, ताकतवर टीमें। इस बार आइए, स्वागत है, आते ही बड़ी हिट, बल्लेबाज है सर्वेश ठाकुर, लंबा छक्का उनके बल्ले से। छक्के के साथ मुकाबला मजबूत स्थिति में, 11 की आवश्यकता। 42, फिर एक बार कमबैक, ब्लॉक हॉल में गेंद को फेंक दिया, एक सिंगल आई। अब चाहिए 10 रन, रन संख्या 43 पर पहुंची है और आखिरी गेंदें बची 8 और 10 की आवश्यकता। मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर। हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख। साथ बिल्कुल यहां पर मैदान पर दर्शक तो चाहते हैं ये मुकाबला अंतिम ओवर तक जाए। 8 गेंदे 10 समीकरण, सामने बल्लेबाज है। बड़ी हिट हवा में है, फील्डर दूर रहेंगे। गेंद बाउंड्री लाइन के पार हो चुकी है। संकेत पाटिल के बल्ले से शानदार छक्का। बिल्कुल ये मुकाबला पूरी तरह से वंश 11 हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी टीम के पक्ष में आ चुकी है। केवल रनों की 4 जरूरत है। अंतिम गेंद के ऊपर 2 रन आए और 2 के साथ 51 रन टीम की टोटल बनी है। अर्धशतक, यानी कि जीतने के लिए केवल 2 की आवश्यकता होगी। जीतने के लिए केवल 2 की आवश्यकता है। मुकाबला पूरी तरह से आप यहां पर गेंद हवा में है और यहां विकेट बन सकती है। आखिरी 5 गेंदे 2 रन। क्रिकेट खेल है जो दोस्तों अनिश्चित भरा माना जाता है। क्रिकेट में कई मर्तबा 1 ओवर में 1 रन डिफेंस होते हुए देखा है। क्रिकेट में 6 गेंदे 2 रन डिफेंस होते हुए देखा है। क्रिकेट में 5 गेंदे 1 रन डिफेंस होते हुए देखा है। ये क्रिकेट का खेल है दोस्तों। बिल्कुल आखिरी गेंद और आखिरी रन जब तक बनी नहीं जाती तब तक बताया नहीं जा सकता कि कौन जीत सकता है। आखिरी 5 गेंदे 2 की आवश्यकता।
तो बिल्कुल यहां पर मुकाबले की बात करेंगे तो आप मुकाबला स्कोर इस लेवल 1 की आवश्यकता, जो कि टर्निंग पॉइंट ओवर 2 की आवश्यकता है, सॉरी 2 की आवश्यकता है। 4 गेंदे उज्जवल डोपरी जो कि महंगे पड़े, उस ओवर में काफी रन लुटे। कुल मिला के 21 रन उन्होंने खर्च किए और वही टर्निंग पॉइंट था मुकाबले का। शायद वहां रन बचते तो आखिरी ओवर में यहां गेंदबाजी अच्छी होती। जितेश मडवी गेंदबाजी कर रहे सेकेंड स्पेल, जिन्होंने पहले स्पेल में शानदार गेंदबाजी की थी, उन्हीं के ऊपर भरोसा जताया। अच्छी डिलीवरी, खिलाड़ी है कवर में और जब तक गेंद को फील्ड करे तब तक एक सिंगल आए और अब 3 गेंद में 1 की आवश्यकता। बिल्कुल मोरावी नाइट प्रतियोगिता में 2 मुकाबले हमने देखे ऐसे शानदार रहे थे, जो कि 6 गेंदे 6 रन नहीं बने थे। नावे टीम को नावा बनाम नवीन शिवा के बीच मुकाबला रहा था। 6 गेंद में 6 की जरूरत थी। वैष्णव भोईर भी खिलाड़ी थे मगर वो नॉस्टक एक एंड के ऊपर रहे, रन नहीं बने। उसके बाद टीम रजत मुंडे टीम को, यानी कि सांबरली टीम को भी 6 गेंद 6 नहीं बने थे। रजत मुंडे भी थे नॉस्टक एंड के ऊपर। वो लगातार मुकाबले परसों नाइट टूर्नामेंट में देखने मिले। अंबापाड़ा बनाम सांबारली वो मुकाबला था। नवीन शिवा बनाम नावा ऐसा मुकाबला रहा था। 6 गेंद 6 डिफेंस होते हुए देखे, मगर 1 की आवश्यकता। जीत लिया इस मुकाबले को टीम वंश 11 हर्षाली 11 जय दुर्गा मुरबी टीम। कांग्रेचुलेशन, हार्ड लक उसाटणे टीम। बल्लेबाजी करते हुए 9 रन, गेंदबाजी से 5 विकेटें।